नमस्कार, मी सोनालीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भेंडी भजी। त्याच्यासाठी भेंडी मी व्यवस्थित चिरून घेणार आहे। भेंडी मी धुवून घेतली आहे 2 पाण्याने आणि पुसून घेतली आहे आणि आता आपण कापून घेऊया। अशी कापून घ्यायची आहे आणि अशी लंबी सुरीने अशी चिरून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे मी भेंडी। लसणाच्या पाकळ्या मी 8 घेतलेल्या आहे। अशा प्रकारे शिवून अर्धा चम्मच मी जिरं घेतलेलं आहे। अर्धा चम्मच मी मिरची पावडर घेतलेलं आहे। अर्धा कमी चम्मच मी हळद घेतलेली आहे। ते खोबरं मी किसून घेतलेलं आहे। हे 2 चम्मच टाकायचं आहे आपल्याला। चवीप्रमाणे मीठ। अर्धी वाटी मी किसून घेतलेला कांदा आहे, हा पण टाकायचा आपल्याला। आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे, हे पिळून घ्यायचं आपल्याला। आता हे मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे मी। अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये पण काढू शकता। हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे भेंडीमध्ये। अशा प्रकारे पूर्ण भेंडी चिरायची नाही आहे, बस हे एवढीच चिरायची आहे। एक भेंडी मी लावून दाखवत आहे आणि दुसरी पण। अशा प्रकारे मी भेंडी भरून घेतलेली आहे। ही मी 2 वाटी बेसन पीठ घेत आहे। 1 वाटी टाकली आहे, तर 1 वाटी। अर्धा चम्मच मी मिरची पावडर घेत आहे। अर्धा कमी चम्मच मी हळद घेतलेली आहे। अर्धा कमी चम्मच मी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे एकजीव करायचं आहे आपल्याला। एक तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे। मीडियम पॉवरवर आपल्याला मीडियम आचवर याला भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। हे आपल्याला भजी आणि भिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे आपल्याला गरम तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे असा 1 चम्मच त्याचं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आता भेंडी टाकून घ्यायची आहे। तरण टाकून घेत आहे मी। दुसरे पण टाकून घ्यायचे। अशा प्रकारे उचलून घ्यायचे। हे मीडियम आचवर तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे झालेले आहे भेंडी भजी। काढून घेते आता मी। अशा प्रकारे भेंडी भजी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।